हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वा विषय इंग्रजी पोएम 1.3 बास्केटफुल ऑफ मूनलाईट या कवितेचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. कवितेचं टायटल आहे बास्केटफुल ऑफ मूनलाईट, की ज्याचा अर्थ होतो बास्केट म्हणजे टोपली. बास्केटफुल ऑफ मूनलाईट म्हणजे टोपलीभर चंद्रप्रकाश. तर अशा पद्धतीचं टायटल देण्यामागचं काय उद्देश आहे ही कविता वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. ओ मून गिव मी मूनलाईट. या ठिकाणी चंद्राला उद्देशून कवी म्हणतो की हे चंद्रा, गिव मी मूनलाईट बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट, की तू मला एक बास्केट भरून, एक टोपली भरून किंवा 2 टोपल्या भरून चंद्रप्रकाश दे. आणि सांगितलेलं विथ सीड्स ऑफ मूनलाईट, की असा चंद्रप्रकाश दे की ज्या चंद्रप्रकाशात चंद्रप्रकाशाच्या बिया असतील. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, की शहरापासून माझ्या गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, की मला रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोटे छोटे चंद्र हे पेरायचे आहेत. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, की संपूर्ण गाव हे शहरामध्ये कामासाठी जात असतं. म्हणजे गावातील लोक रोज कामासाठी शहरात जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक, आणि ज्यावेळेस ते परत येतात त्यावेळेस त्या रस्त्यांवर अंधार पडलेला असतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. असं का होतं? कारण माझं गाव हे त्या शहरापासून खूप अंतर आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, की तो जो काही रस्ता आहे हा रस्ता खूप टफ आहे, त्यामध्ये खूप खाचखळगे आहेत, खड्डे आहेत, आणि त्या रस्त्यावर खूप सारे साप आणि खूप सारे विंचू आहेत. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. हा असा रस्ता आहे की ज्या रस्त्यावर कोणती बस नाही किंवा कोणत्याही प्रकारची गाडी नाही. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप, की ज्यावेळेस माझे वडील कामावरून घरी येतात त्यावेळेस मी झोपलेला असतो. जसं कवीनं अगोदर सांगितलेलं की यांचं गाव हे शहरापेक्षा दूर आहे, त्यामुळेच वडील जेव्हा काम आटपून घरी येतात त्यावेळेस कवी हे झोपलेले असतात. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग, आणि ज्यावेळेस सकाळी कवीचे वडील कामावर जातात सकाळी सकाळी त्यावेळेस सुद्धा कवी झोपलेले असतात. ओ मून गिव मी अ बास्केटफुल ऑफ मूनलाईट ऑन लोन, की हे चंद्रा मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे. मग भलेही तो लोनवर का असेना, कर्जावर का असेना, कर्ज म्हणून मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, की मला तो जो काही डार्क रूट आहे, तो जो काही अंधारा रस्ता आहे, हा अंधारा रस्ता मला उजळून टाकायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, की जेणेकरून माझे वडील लवकर घरी येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम, की मीही एक मुलगा आहे, माझ्याही काही इच्छा आहेत, मलाही माझ्या वडिलांकडून परिकथा किंवा गोष्टी या ऐकायच्या आहेत. ओ मून गिव मी अ बास्केटफुल ऑफ मूनलाईट आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन दी साइड्स ऑफ द पाथ, की हे चंद्रा मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन दी साइड्स ऑफ दी पाथ, की मला रस्त्याच्या चंद्राच्या ह्या बिया लावायच्या आहेत, बिया पेरायच्या आहेत, त्यामुळं मला तू टोपलीभर चंद्रप्रकाश दे. हे झालं या कवितेचं मराठी स्पष्टीकरण.
आता इंग्लिशमध्ये त्याचं स्पष्टीकरण बघूत. द स्पीकर ऑफ द पोएम, अ स्मॉल चाइल्ड रिक्वेस्ट्स द मून टू गिव हिम मूनलाइट. He wants a basketful or 2 basketful of moonlight with seeds of moonlight. The child wants to sow the seeds of moonlight on the sides of path that leads to his village from the city. He wants to sow many small moons of light all along the path. According to the child, the whole village, the entire working population of the village, goes to the city for work. By the time of their return to the village, it becomes quite dark, as his village is quite far off from the city. Moreover, the route to the village is tough and full of snakes and scorpions. Still, the villagers have to tread the same path, as there is no cart or bus service. In the case of the child, the speaker of the poem, he is always asleep by the time his father returns home from the work. Then again, the father leaves early for work in the morning, while the child is still asleep. So, the child repeats his request for a basketful of moonlight on loan. The child wants to light the dark route to his village so that his father can return early in the evening. Like any other child, he too wants to hear fairy tales and stories from his father. To conclude, the child again earnestly requests the moon to give a basketful of moonlight so that he can sow the seeds of moon on the sides of the path that leads to the village from the city. Here we have explained the poem Basketful of Moonlight. The poet of this poem is Sunil Sharma, who translated this poem from Dogri. If you want to watch the similar videos, subscribe our channel. If you want to watch all the videos, then press bell icon button, like our video, share it amongst your friends. If you have any complaint, query, or if you want to reply, write it in comment box. Thanks for watching this video till the end. Thank you. Thanks a lot.